रत्नागिरी शहर कुठेतरी आता पर्यटनाच्या नकाशावरती यायला झालंय किंवा येतंय अशी आता परिस्थिती थोडीफार तयार झाली. कारण त्याचं की अनेक पर्यटन स्थळं विकसित होत आहेत, पर्यटकांना अनेक दालनं निर्माण झालीत रत्नागिरीमध्ये. जिल्ह्याचे पालकमंत्री त्याकरता कायम आग्रही असतात आणि तशा प्रकारे त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत. मग कुठे शिवसृष्टी असेल, तारांगण असेल, जिजामाता उद्यान असेल, संभाजीराजांचा मोठा अश्वारूढ पुतळा असेल की त्या आरेवाऱ्यामध्ये आता नव्याने त्या ठिकाणी मालगुंडला पुन्हा एक प्राणी संग्रहालय उभा करायचं काम चाललं आहे. अशा सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि त्यामधून कुठेतरी पर्यटनाला चालना मिळावी हा त्यामागचा त्यांचा हेतू आहे. पण त्याच हेतूने, चांगल्या हेतूने त्यांनी सिंधुरत्नमधनं हाऊसबोट म्हणजे पर्यटनाला जलक्रीडा करण्यासाठी, जलवाहतूक करण्यासाठी, जलप्रवास करण्यासाठी 5 हाऊसबोट खरेदी करण्याचा निर्णय घेतला. खर्च केले 5 कोटी रुपये. पण आता पालकमंत्र्यांना निर्णय घ्यावा लागला, कुठेतरी त्याचं टर्मिनल करणं गरजेचं आहे. एकत्रित बोटी आणल्या तर त्या प्रवासी वर्गाला, त्या पर्यटन दृष्टीने फायदेशीर पडेल आणि जे त्यांच्याकडे जबाबदारीकडे प्रभाग समितीकडे त्यांना कुठेतरी आर्थिकदृष्ट्या सुद्धा त्यांचा फायदा होईल. आता ह्या 5 बोटी घेतल्या होत्या, 5 प्रभाग संघाला दिल्या होत्या. त्यामध्ये होते कोतर्ड्याची होती, एकता, वाटतची होती, जीवनज्योती महिला प्रभाग संघ, चिपळूणमधली मादलोलीमध्ये अगडीपंख होती, त्याचबरोबर दापोलीची बोरोंडी होती, पालवी प्रभाग संघ आणि अंजनवेल गुहागरमध्ये. आता साधारणपणे 17,592 महिला ह्यामध्ये सहभागी झाल्या त्या, जेणेकरून त्यांचा कुठेतरी उदरनिर्वाह होईल. हाऊसबोटमधून पर्यटकांना कुठे वाव मिळेल, प्रवासी वर्ग येईल व त्यांच्या जेवणाबिवणाची व्यवस्था त्यांच्यात दिली होती. पण आता निर्णय बदलावा लागला. का बदलावा लागला तर आता एकंदरीत टर्मिनल करण्याचा निर्णय पालकमंत्री घेतला. पण मुळात जिल्हा परिषदमार्फत ह्या हाऊसबोटी आणण्यात आल्या आणि अधिकारी वर्गाने त्यामध्ये खरोखरच मानसिकता दाखवली का? ज्या ठिकाणी जी ठिकाणे निवडली गेली होती हाऊसबोटची, ती ठिकाणच मुळात चुकीची होती. त्यामुळे जाण्या येण्याचा वाहनातून जाण्या येण्याचा प्रवास अधिक होता आणि बोटीचा प्रवास मात्र कमी होता आणि त्यामध्ये अनेक कारणं होती असतील. पण मुळात अधिकारी वर्ग ज्यांनी पुढाकार घेतला होता त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी विचार करणं गरजेचं होतं. पालकमंत्र्यांनी त्यांच्यावरती विश्वास टाकला होता. 5 बोटी 5 कोटी रुपये खर्च केले. पण आता एकंदरीतच एक 2-3 वर्षाचा त्याचा जर आपण आढावा घेतला तर साधारणपणे 20-21 लाख रुपये त्याच्यातून उत्पन्न मिळालं आणि 5-6 लाख रुपये त्याचा खर्च आला. 13-14 लाख रुपये 3-1 वर्षात मिळाले. पण हे अपेक्षित अधिक होतं. मग बोटीच्या किमती 1 कोटी एका बोटीवरती, असे 5 कोटी 5 बोटींवरती, त्यामधले आता साधारणपणे 3 बोटी आलेल्या आहेत, 2 यायच्या आहेत. म्हणजे 5 बोटीचा आता कुठेतरी टर्मिनल करण्याचा प्रयत्न चालला आहे पालकमंत्र्यांचा, राजवड्यामध्ये किंवा भाट्यामध्ये अशा ठिकाणी. पण खरोखरच ह्यामध्ये अधिकाऱ्यांची चूक म्हणावी की नियोजनाचा अभाव, की नुसतं खरेदी करणं एवढंच अधिकाऱ्यांना वाटत होतं किंवा अधिकाऱ्यांची मानसिकता होती. आता कुठे खरेदी केले, काय खरेदी केले, प्रत्यक्षात त्याचा दर किती होता, काय आहे, हा भाग वेगळा. पण पालकमंत्र्यांचा हेतू शुद्ध होता की पर्यटनाला वाव मिळावे. मग अधिकाऱ्यांची खरोखर मानसिकता होती का की ह्या 5 बोटींना चांगल्या प्रकारे प्रवासी वर्ग कसा मिळेल, त्यांना उत्तम दर्जाची जाण्या येण्याचा मार्ग कसा राहील, ठिकाणं त्यांची योग्य राहतील का, त्यांना सोयीचं असेल का, ह्या सगळी गोष्टी बघायची कोणी जबाबदारी होती? जिल्हा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचीच होती. मोठ्या थाटामाटात त्याची उद्घाटनं झाली पण त्याचा रिझल्ट काय आला? त्यामुळे पालकमंत्र्यांनी आता टर्मिनलच्या बाबतीत घेतलेली भूमिका योग्य आहे. पण हे नियोजनामध्ये ज्या काही गोष्टी चुकीच्या घडल्या त्याबाबत सुद्धा अधिकाऱ्यांना जाब विचारणं हे पालकमंत्र्यांनी सुद्धा करणं गरजेचं आहे, असं मात्र आता सामान्य माणसांमधून किंवा सामान्य प्रवासी वर्गातून, पर्यटनातून बोललं जातं. टाइम डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.